आज दिल्लीमध्ये CJPचं म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे जंतर मंतरवरून संसद भवनाकडे निघालं. बरं, संसद भवनाकडे का निघालं? कारण सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जे पांढऱ्या कपड्यामध्ये असं लपवत नेलं होतं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेऊन गेलेले आहेत. परंतु ज्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे तिथून त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या म्हणत आहेत की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. परंतु सोनम वांगचुक यांना तिथून सोडत नाहीत, त्यांना कोणाला भेटू देत नाहीत आणि त्यांना नजरकैदेत ठेवले आहे असं त्यांनी सोनम वांगचुक यांनी एक पत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर हा आजचा मोर्चा कशासाठी होता? कारण सोनम वांगचुक यांना नजरकैदेत ठेवलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान जे आहेत शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा आणि जे पेपर फुटीनंतर जे विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे त्यांना 1 कोटी रुपये प्रत्येकी द्यावे अशी मागणी ह्या CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी अभिजित दिपके यांनी केलेली आहे. जंतर मंतर वरून ज्यावेळेस हे आंदोलन करण्यासाठी संसदेकडे निघाले त्यावेळेस पोलिसांनी त्यांना रोखलं. महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके जे आहेत त्यांना तिथून हलूच दिलं नाही त्यांनी पटकन. कसे बसे आंदोलन करते हे पायी संसद भवनापर्यंत आले. संसद आणि आंदोलन करते यांच्यामध्ये फक्त 200 मीटर अंतर होतं. परंतु याच्यामध्ये त्यांना आतमध्ये सोडलं नाही पोलिसांनी. ते आंदोलनकर्ते एवढंच म्हणत होते की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, आम्हाला आमचे मुद्दे तिथं मांडायचे आहेत. पण पोलिसांनी तर लाठीचार्ज केला, नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि परत अजून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि पाण्याचा फवारा पण मारला. कारण का तर आंदोलनकर्ते हे दूर तिथून पळून जावेत. बर, आता हे झालं. परंतु तरी पण आंदोलनकर्ते मागे हटलेच नाही शेवटपर्यंत. आंदोलनासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी प्रकाश राज हे पण आले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी. आणि परत हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतंच जंतर मंतर पुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये. या आंदोलनाचे पडसाद हे पूर्ण देशभर महाराष्ट्रात देखील पडलेले आहेत. याच्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर इथं देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं. आता सरकारची भूमिका काय आहे? आंदोलनादरम्यान CJPचे प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा संवादही झालेला आहे. आता सर्वांचं लक्ष सरकार आणि CJP या पुढील चर्चेकडे लागलं आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का? आंदोलन पुढे सुरू राहणार का? याबाबत पुढील काही दिवस पुढे आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके हे त्याच्या मतावर ठाम राहिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही असो, आंदोलन कायदा जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही, सरकार त्यांचा राजीनामा काढून घेत नाही, तोपर्यंत संसदेच्या समोर नाहीतर संसदेच्या समोर तापते आणि जंतर मंतरवर कायमस्वरूपी आंदोलन राहील. आता कसं आहे मित्रांनो, माहिती आहे का, लोकशाहीमध्ये आंदोलन आणि कायदा सुव्यवस्था हे दोन्ही महत्त्वाचे विषय आहेत. या प्रकरणाच्या विविध बाजूंची मतं समोर येत आहेत आणि घडामोडी सुरू आहेत. कारण हे झालं अभिजित दिपके यांचं CJP पक्षाचं आंदोलन. त्यासाठी जी आलेली तिथं जमलेली तरुणाई, साधारणतः नाही म्हणजे 20-25 लाख तिथं तरुणाई जमलेली आहे. हे झालं ह्यांचं म्हणणं. त्याच पद्धतीनं आता ऑपोजिट सरकार म्हणजे सध्याचे BJPचं सरकार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.